अहमदनगर जिल्ह्यात निवडणुकीचा कसा असणार रणसंग्राम? कोणता नेता देणार धोबी पछाड? आमचं ठरलंय म्हणता म्हणता कोणाची येणार सत्ता? मातब्बर नेत्यांना नवीन चेहरा देणार का मात? कोणत्या नेत्यांचा दांडगा जनसंपर्क येणार कामी? कोणत्या नेत्यांनी केली आहे जय्यत तयारी आणि कोण करणार बंडखोरी? एक धमाकेदार आणि सडेतोड मुलाखत आणि राजकारणातील घडामोडींचा वेगवान आढावा आजपासून पहा फक्त न्यूज टुडे 24 वर. नाही, निश्चितच आता तुम्ही म्हणताय की अनिल भाई यांचा मोठा वाटा आहे, तरी सुजय विखे कुठल्याही प्रकारचं शिवसेनेकडे आत्ता लक्ष देत नाही आहे. म्हणजे युती आत्ता नाही आहे, परंतु युती नसल्या मागच्या पंचवार्षिकला देखील ते शिवसेनेमुळंच शहरातून ते निवडून आलेले दिसून येत आहे. लक्ष दिलं नाही म्हणजे कोणाकडेच लक्ष दिलेलं नाही त्यांनी. म्हणजे याचा अर्थ विकास कामं सुद्धा त्याने केलेलं नाही. विकास कामं हा एक पार्ट असतो. बघा, एक लक्षात घ्या, जो कोणी लोकप्रतिनिधी आहे तो त्याच्या माध्यमातून त्याला ज्या सभागृहामध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवलं जातं त्याच्या माध्यमातून तो आपल्या मतदारसंघाचे प्रश्न तिथं मांडायचं काम त्यांनी केलं पाहिजे. लोकांचे जे प्रश्न आहेत ते तुमच्या माध्यमातून सुटले पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. फक्त तुम्ही ऑफिसमध्ये बसताल आणि तिथून कामं करताल आणि लोकांना भेटणारच नाही, तर अशाने अपेक्षाभंग होतो. आणि खऱ्या अर्थानं शिवसेना या सगळ्या गोष्टींचा निश्चित विचार करणार आहे आणि आपल्याला जो अपेक्षित आहे तो त्या पद्धतीचा निकाल आपल्याला या ठिकाणी नगर दक्षिणमध्ये तरी निलेश लंकेंना शहरामधून किंवा दक्षिण मतदारसंघामधून किती लीडने निवडून येतील, काय येतील, तुमची काय अपेक्षा? मागच्या वेळेस जेवढा लीड आम्ही सुजय विखेंना दिला होता तेवढाच लीड यावेळेस आम्ही निलेश लंकेंना देण्यासाठी खरं तर सगळेजण तयारी करत आहोत. म्हणजे आमचे सगळे शिवसेना असन, काँग्रेस असन, राष्ट्रवादी असन, आम्ही तिघंजण एकत्रित बसून त्या पद्धतीची तयारी, त्या पद्धतीची रणनीती त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. कुठेही गाफील न राहता योग्य पद्धतीने. आणि नगर शहरातली जनता ही अत्यंत सुज्ञ आहे. आपण पाहिलं असेल की ज्या वेळेस मागच्या वेळेसची जी लढत झाली ती त्यावेळेस नगर शहराने स्थानिक उमेदवार असताना देखील दहशत, दादागिरी, ताबेमारी या प्रश्न आज देखील आहेत. कागदावर जरी ते दिसत नसले तर ते लोकांना भासवतात. त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं ही उमेदवारी दिली गेलेली होती आणि या उमेदवारीचं समर्थन नगर शहराच्या जनतेने केलं होतं. स्थानिक उमेदवार नगर शहरातला असताना देखील त्याला लीड घेता आला नव्हता. हे त्याचंच द्योतक आहे की नगर शहरातली जनता अत्यंत सुज्ञ आहे आणि ह्यावेळेस ते योग्य पद्धतीने मतदान करतील.